I measure the progress of community by the degree of progress which women have achieved. Quoted by डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक अत्यंत पॉवरफुल आणि थोडा अनकम्फर्टेबल असलेल्या विजनबद्दल बोलणार आहे. अनायलेशन ऑफ कास्ट. एक सिंपल प्रश्न विचारतो की आपण खरंच एक समान समाजात जगत आहोत का? की कास्ट आज पण आपल्या माइंडसेटमध्ये दडलेला आहे आणि आजही जिवंत आहे. आपण स्वतःला एज्युकेटेड मानतो, इंग्लिश बोलतो, पण लग्न करायचं असेल तर पहिला प्रश्न काय असतो? तुमची जात काय? मग हा प्रोग्रेस आहे की हिपोक्रेसी? ही सगळ्यात मोठी आयरनीच वाटते. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की कास्ट इज नॉट जस्ट अ डिव्हिजन ऑफ लेबर, इज इट्स इट्स ऑल्सो अ डिव्हिजन ऑफ लेबरर्स. म्हणजे हा म्हणजे हा सिस्टम माणसाला त्यांच्या क्वालिटी किंवा टॅलेंटवर नाही तर त्यांच्या जन्मावर जज करतो. आणि हे फक्त अन्यायकारक नाही तर धोकादायकही आहे. खरी कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट म्हणजे कास्ट सिस्टम कोणीतरी बनवलेली नाही, हे आपण आजही आपल्या समाजाने मिळून जिवंत ठेवलेली आहे. आपल्या घरात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या डिसिजनमध्ये हे सगळं झलकत राहतं. बाबासाहेबांनी इशारा दिला होता की पॉलिटिकल डेमोक्रेसी कॅनॉट लास्ट अनलेस देअर लाईज ऑन द बेस ऑफ सोशल डेमोक्रेसी. पण आज आपण इक्वॅलिटीबद्दल बोलतो आणि इनइक्वॅलिटीमध्ये जगतो. हे डबल स्टँडर्ड्स नाहीत का? त्यांचा एक मूलभूत मंत्र होता, एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. पण आजचा यूथ एज्युकेटेड आहे पण आवाज उठवायला घाबरतो. इनजस्टिस दिसला तरी आपण शांत बसतो, कारण आपल्याला कम्फर्ट जास्त महत्त्वाचं वाटतो. बाबासाहेबांनी खूप ठामपणे सांगितलं होतं की यू कॅनॉट बिल्ड एनिथिंग ऑन द फाउंडेशन ऑफ कास्ट. म्हणजे जोपर्यंत कास्ट आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रोग्रेस होऊच शकत नाही. आज आपल्या देशात कॉन्स्टिट्यूशनमुळे सगळ्यांना इक्वल राईट्स मिळाले, रिझर्वेशनमुळे अनेकांना संधी मिळाली, पण जर माइंडसेट बदलला नाही तर सिस्टम बदलून पण इनइक्वॅलिटी परत येणार. कडू सत्य असं आहे की कास्ट फक्त गावांमध्ये नाही तर शहरांमध्ये पण आहे. फक्त अनएज्युकेटेड पीपलमध्ये नाही तर एज्युकेटेड आणि शिकल्या समजलेल्या समाजातही आहे. म्हणून आज गरज आहे की आपण स्वतःला प्रश्न विचारायचे. चेंज घरापासून सुरू होतो हे समजून चेंज स्वतःमध्ये घडवायचा. बाबासाहेबांना फक्त फॉलो न करता आपल्याला त्यांना समजून घेणं आहे. बुद्धिझममध्ये एक ओळ आहे की अपदीप भव. बी अँड बाबासाहेबांची ही लाईन नेहमी लक्षात ठेवावी. बी एज्युकेटेड, बी ऑर्गनाइज अँड बी एज्युटेटेड. हा फक्त स्लोगन नाही तर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने इक्वल इंडिया बनवायचं असेल तर कास्टला फक्त अपोज करून नाही चालणार, तर ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय करावी लागेल. सोसायटीमधून आणि आपल्या माइंडसेटमधून पण. लेट अस नॉट जस्ट सेलिब्रेट Dr. Ambedkar, let us have the courage to question ourselves, to question